पुणे पोलिसांचा प्रस्ताव जरांगेंनी फेटाळला। मनोज जरांगेंचा मोर्चा नियोजित मार्गावरूनच जाणार, मार्ग बदलण्याची पुणे पोलिसांनी केली होती विनंती। सरकारचा 3 कलमी प्रस्ताव जरांगेंनी फेटाळला। संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी आणला होता प्रस्ताव। 54 लाख मराठ्यांना कुणबी दाखले द्या, जरांगेंची मागणी। मराठा आरक्षण क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी संपली। सुप्रीम कोर्टानं ठेवला निकाल राखून कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष। मराठा सर्वेक्षणात दुसऱ्या दिवशीही गोंधळ, तांत्रिक अडचणींमुळे कालपासून सर्वेक्षण काम ठप्पमुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांना त्रास। इंडिया आघाडीला मोठा धक्का, ममता बॅनर्जींचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय। रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू। ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। ईडी कार्यालयाजवळील पक्ष कार्यालयात शरद पवार दिवसभर थांबणार। सत्यमेव जयते विरुद्ध सत्तामेव जयते लढाई, अंतिम विजय सत्याचाच होणार। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर आदित्य ठाकरेंचं ट्विट। 2014लाच शिवसेना संपवण्याचा डाव होता। उद्धव ठाकरेंचा भाजपावर आरोप। शिवसेना संपवण्याच्या कटात तुम्ही स्वतः होतात का? अतुल भातखळकरांचा ठाकरेंवर पलटवार। नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टानं बोगस ठरवलं, तरीही सुप्रीम कोर्टाला निकालासाठी 20 महिने का लागतात? शिवसेना नेते अभिजित अडसुळांचा सवाल। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत मुंबईत उद्या मवियाची बैठक। संजय राऊतांची माहिती। तर लोकसभेच्या 48 पैकी 30 जागांचं वाटप पूर्ण, 18 जागांवर चर्चा होण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकरांनी बीडमधून लोकसभा लढवावी, मराठा समाजाची प्रकाश आंबेडकरांना विनंती। या संदर्भात विचार करू, प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू। प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचं पत्र प्रफुल्ल पटेल यांनी पाठवलं। जयंत पाटील यांचा उलट साक्षी दरम्यान खुलासा। जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी रायगड सज्ज। खालापूर ते पनवेलपर्यंत 10 लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था। हजारो महिलांनी केली भाजी भाकरीची तयारी। खासदार संजय राऊत 28 जानेवारीला अहमदनगर दौऱ्यावर। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। आमदार सुनील शिंदेंनी दिली माहिती। शंकरपटात अभिजित अडसूळ यांनी हाकली बैलजोडी। अमरावतीच्या तामसवाडीत शंकरपटाचा थरार। मराठा सर्वेक्षणाला दांडी देणाऱ्या शिक्षकांना नोटीस देणार, महानगरपालिकेचे उपायुक्त राहुल सूर्यवंशींची माहिती। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर 2 दिवस वाहतूक बंद। वाहतूक एक्सप्रेस वेवरून वळवणार, मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। मराठा आंदोलकांचा उद्या नवी मुंबईत मुक्काम। आंदोलकांची एपीएमसी मधील 5 मार्केटमध्ये करणार राहण्याची सोय। नवी मुंबई एपीएमसी मार्केट 1 दिवस राहणार बंद। भाजपचं आता चलो अयोध्या अभियान। 24 जानेवारी ते 25 मार्च मोहीम राबवणार। भाजप नेते देशभरातील कार्यकर्त्यांनी नेणार दर्शनाला। नमो नवमतदाता संमेलनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवमतदारांसोबत साधणार संवाद। कर्पूरी ठाकूर यांचं जीवन अतिशय प्रेरणादायी। सरकारचा 1 पैसाही त्यांनी वैयक्तिक कामासाठी वापरला नव्हता। जननायक कर्पूरी ठाकूर यांच्यावर पंतप्रधान मोदींचा लेख। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना 10 मिनिटे अधिकचे मिळणार। राज्य शिक्षण मंडळाकडून परिपत्रक जारी। अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी, तर अयोध्येत येणाऱ्या वाहनांना काही काळ प्रवेश बंदी। गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।